पाहुणे ओमकार बानाईत सर, आमचे मार्गदर्शक बाळासाहेब भुजबळ, सिद्धराम साहेब भुजबळ, वाल्हेगावचे उपसरपंच अमित भुजबळ, आमचे संचालक तुषार भुजबळ, दादा राऊत, वाल्हेगावचे सरपंच अमित गायकवाड आणि विद्यार्थी मित्रांनो, आदर्श सामाजिक फाउंडेशन नेहमी कायमच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी त्यांना विविध माध्यमातून मार्गदर्शन व्हावे म्हणून व्याख्यानाचे आयोजन करत असते। संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष संस्थापक डॉक्टर निलेश शाह यांच्या संकल्पनेतून आपण दर 2-3 महिन्याला आपण शाळेमध्ये व्याख्यान आयोजित करत असतो, विविध विषयावर व्याख्यान आयोजित करत असतो। तरी मुलांनी व्याख्यानाच्या माध्यमातून जेवढं काही आत्मसात करता येईल, विविध विषयावर मधून आत्मसात करता येईल तेवढं आत्मसात करावं, थांबतो। अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे मान्यवरांचा आदरातिथ्य करणं ही आपली भारतीय परंपरा आहे। तर कार्यक्रमाच्या अध्यक्षांचा सत्कार या ठिकाणी आम्ही संपन्न करत आहोत। मी माननीय सरपंच अतुल गायकवाड सर यांना विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाचे आपले अध्यक्ष माननीय दत्ता अण्णा पवार यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान करावा। माननीय दत्ता अण्णा पवार, माजी सरपंच वाल्हे। आमचे मार्गदर्शक आदरणीय दत्ता अण्णा पवार, माजी सरपंच वाल्हे यांचा सन्मान करत आहेत विद्यमान सरपंच अतुलजी गायकवाड। जोरदार टाळ्या। यानंतर आपले प्रमुख व्याख्याते माननीय ओंकार बानाईत यांचा सन्मान संपन्न होत आहे। मी विद्यालयाचे प्राचार्य श्री निगडे सर यांना विनंती करते की त्यांनी आजचे प्रमुख व्याख्याते आदरणीय ओंकार बानाईत सर, प्रकल्प प्रमुख ज्ञानप्रबोधिनी शैक्षणिक उपक्रम संशोधिका पुणे यांचा सन्मान करत आहेत विद्यालयाचे सन्मान्य प्राचार्य आदरणीय निगडे सर। जोरदार टाळ्या। आदरणीय श्री ओंकार बानाईत सर यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे। तुमच्या मनगटातील बळाने आभाळ जिंकले, तुमच्या शब्दांनी मने जागवली। उगवत्या पिढीचे आपण नायक आहात, उज्ज्वल परंपरेचे पाईक आहात, असं हे बहुआयामी व्यक्तिमत्व आजचे व्याख्याते माननीय ओंकार बानाईत सर यांचा या ठिकाणी सत्कार संपन्न झालेला आहे। यानंतर श्री अतुल गायकवाड सर, सरपंच वाल्हे यांचा सन्मान श्री कुंभार सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते। विद्यमान सरपंच अतुलजी गायकवाड यांचा सन्मान विद्यालयाचे माजी पर्यवेक्षक आदरणीय कुंभार सर शाल, श्रीफळ आणि गुलाब पुष्प देऊन करत आहेत। जोरदार टाळ्या। यानंतर माननीय श्री सचिन लंबते सर, भाजपा उपाध्यक्ष यांचा सन्मान व्याख्याते श्री माननीय ओंकार बानाईत सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते। आदरणीय श्री सचिनजी लंबाते, उपाध्यक्ष भाजपा ओबीसी सेल महाराष्ट्र राज्य यांचा सन्मान आजचे प्रमुख व्याख्याते आदरणीय श्री ओंकार बानाईत सर यांच्या शुभ हस्ते होत आहे। जोरदार टाळ्या। यानंतर वाल्हेगावचे उपसरपंच श्री अमित पवार सर यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे। उपसरपंच श्री अमित पवार सर यांचा सन्मान माननीय श्री सिद्धराम भुजबळ यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते। माननीय कृषी अधिकारी माननीय श्री सिद्धराम आबा भुजबळ माजी कृषी अधिकारी हे सन्मान करत आहेत आदरणीय अमित पवार उपसरपंच वाल्हे यांचा। जोरदार टाळ्या। यानंतर विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री सोनवणे सर यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे।
सरांनी त्या सन्मानाचा स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करते। तर सोनवणे सरांचा सन्मान वालेगावचे सरपंच गायकवाड सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते। विद्यालयाचे सन्माननीय पर्यवेक्षक आदरणीय सोनवणे सर यांचा सन्मान करत आहेत अतुलजी गायकवाड, सरपंच वाल्ले। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे विद्यार्थी मित्रांनो। यानंतर माननीय श्री मयूर साळुंके पाणी फाउंडेशन यांचाही सन्मान माननीय ओंकार बानाईत सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते। आदरणीय श्री मयूर साळुंखे पाणी फाउंडेशन यांचा सन्मान आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते आदरणीय ओंकार बानाई सर यांच्या शुभ हस्ते होत आहे। यानंतर माननीय श्री सिद्धरामाबा भुजबळ यांचाही सन्मान होत आहे। मी माजी सरपंच दत्ताअण्णा पवार यांना विनंती करते की त्यांनी त्यांचा सन्मान करावा। आदरणीय सिद्धरामाबा भुजबळ माजी कृषी अधिकारी यांचा सन्मान आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष माननीय दत्ताअण्णा पवार माजी सरपंच वाल्ले यांच्या शुभ हस्ते शाल, श्रीफळ आणि गुलाब पुष्प देऊन होत आहे। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे विद्यार्थी मित्रांनो। यानंतर श्री बाळासोस भुजबळ माजी सदस्य ग्रामपंचायत वाल्ले यांचाही सन्मान विद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य श्री निगडे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते। आदरणीय बाळासाहेब भुजबळ माजी सदस्य ग्रामपंचायत वाल्ले यांचा सन्मान विद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य आदरणीय निगडे सर या ठिकाणी करत आहेत। जोरदार टाळ्या झाला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो। यानंतर महर्षी वाल्मिकी विद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य श्री निगडे सर यांचा सन्मान कार्यक्रमाचे अध्यक्ष दत्ताअण्णा पवार माजी सरपंच वाल्ले यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते। यानंतर महर्षी वाल्मिकी विद्यालयाचे माजी पर्यवेक्षक माननीय श्री कुंभार सर यांचा सन्मान विद्यालयाचे प्राचार्य श्री निगडे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते। विद्यार्थी मित्रांनो, आदर्श सामाजिक फाउंडेशन व नवदिशा फाउंडेशन आपल्यासमोर व्याख्यानमालेचे आयोजन करत आहे। दरवर्षी सालाबाद प्रमाणे करतात, विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी, विद्यार्थी उच्च पदावर जावं। अशाच प्रकारे आपल्या विद्यालयाचा माजी विद्यार्थी ऋषिकेश विठ्ठल पवार वागदरवाडी त्यांच्यासोबत आलेले त्यांचे वडील विठ्ठल बाळासाहेब पवार यांचा सन्मान या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय ओंकार बानाई सर यांनी करावा, कारण या विद्यार्थ्याची निवड पोलीस पदी झालेली आहे। जोरदार टाळ्यांनी या विद्यार्थ्याचं आपण स्वागत करायचं आहे। आदरणीय ऋषिकेश विठ्ठल पवार वागदरवाडी पोलीस पदी निवड झालेली आहे, त्यांचा सन्मान त्याच्या वडिलांसमवेत आदरणीय आजच्या कार्यक्रमाचे व्याख्याते ओंकार बानाई सर यांनी करावा असे मी त्यांना विनंती करतो। विठ्ठल बाळासाहेब पवार हे त्यांचे वडील आहेत। विद्यार्थ्यांनी स्पर्धात्मक परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊन आपल्या विद्यालयाचा गावाचं नाव लौकिक करावा या उद्देशानं ही व्याख्यानमाला आयोजित केली जाते। या ठिकाणी त्याचा सन्मान होत आहे। पुन्हा एकदा जोरदार टाळ्या। यानंतर पत्रकार राहुल शिंदे सर यांचा सन्मान माजी पर्यवेक्षक श्री कुंभार सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते। पत्रकार श्री राहुल शिंदे।
विद्यालयाच्या नावलौकिकात भर घालणारे आपले प्रसिद्धी माध्यमाचे आदरणीय राहुलजी शिंदे यांचा सन्मान विद्यालयाचे माजी पर्यवेक्षक कुंभार सर करत आहे. जोरदार टाळ्या पत्रकार बंधूंचं स्वागत सर्व. यानंतर श्री किशोर कुदळे सर यांचा सन्मान विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री सोनवणे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. माननीय सोनवणे सर यांच्या हस्ते सन्मान संपन्न होत आहे. सकाळ पत्रकार समूहाचे किशोर कुदळे पत्रकार यांचा सन्मान विद्यालयाचे सन्माननीय पर्यवेक्षक या ठिकाणी करत आहेत. सोनवणे सर. आदरणीय राहुल भुजबळ पत्रकार यांचा सन्मान या कार्यक्रमाचे जे आयोजक आहेत आदरणीय रावसाहेबजी चव्हाण अध्यक्ष आदर्श सामाजिक फाउंडेशन यांच्या शुभ हस्ते होत आहे. राहुलचा सन्मान या ठिकाणी होत आहे. रोहित भुजबळ. रोहित भुजबळ यांचा सन्मान रावसाहेब चव्हाण यांच्या शुभ हस्ते होत आहे. त्या सन्मानाचा त्यांनी स्वीकार करावा. तर सर्व आदरणीय व्यासपीठ आणि उपस्थित मान्यवरांचं शब्दसुमनांनी मी स्वागत करते आणि ज्याची आपण आतुरतेनं वाट पाहत आहोत असं व्याख्यान या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये आपल्याला ऐकायला मिळणार आहे. प्रत्येक यशाचं पाऊल ज्यांच्याकडे वळतं, जीवन कसं जगावं ज्यांना पाहून कळतं, प्रत्येक सत्कार्याला ज्यांचं पाठबळ मिळतं, कर्तव्य म्हणजे काय हे ज्यांना पाहून कळतं, असे कर्तव्यदक्ष व्यक्तिमत्व असणारे आजच्या आपल्या कार्यक्रमाचे व्याख्याते माननीय ओंकार बानाईत सर, प्रकल्प प्रमुख ज्ञान प्रबोधिनी शैक्षणिक उपक्रम व संशोधिका पुणे यांना मी विनंती करते की त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. आदरणीय ओंकार बानाईत सर, प्रकल्प प्रमुख ज्ञान प्रबोधिनी शैक्षणिक उपक्रम संशोधिका पुणे. आजचा व्याख्यानाचा विषय आहे 21व्या शतकात कौशल्य प्रशिक्षण काळाची गरज, ज्ञान कौशल्य आणि वृत्ती घडत. आदरणीय ओंकार बानाईत सर. नमस्कार. आज महर्षी वाल्मिकी विद्यालय वाल्हे या ठिकाणी आदर्श सामाजिक फाउंडेशन आणि तसंच नवदिशा फाउंडेशन यांच्या वतीने हे जे काही आज व्याख्यानाचं आयोजन केलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. या ठिकाणी पालक शिक्षक सहविचार संघ तसेच महर्षी वाल्मिकी विद्यालयाचे सर्व अध्यापक, मुख्याध्यापक आणि इतर सर्व कर्मचारी यांनी या सगळ्या आयोजनामध्ये लक्ष घालून हा कार्यक्रम अतिशय उत्तम कसा होईल याची जी काही योजना केली आहे त्याबद्दल त्यांचे सुरुवातीलाच मनपूर्वक आभार व्यक्त करतो. सकाळी जेव्हा या कार्यक्रमासाठी विद्यालयात आलो त्यावेळेस जी की एक प्रकारची शाळेतली चलबिचल चालू होती ती पाहून खूप आनंद वाटला. शाळेमध्ये या प्रकारची रचना असणं आणि वेगळ्या प्रकारचं एक वातावरण म्हणजे जे आम्ही अनुभवलं होतं ते खऱ्या अर्थाने पाहायला मिळालं. म्हणजे आपल्या मैदानावरचं मोठे खडे उचलणं किंवा जो काही कचरा आपणच केलेला असतो तो कचरा आवर्जून बाजूला डस्टबिन मध्ये नेऊन टाकणं असो, हे जे काही गोष्टी आहेत या सुरुवातीला आम्ही देखील शाळेमध्ये अनुभवलेल्या आहेत आणि ते पाहून खरं तर बरं वाटलं, कारण ही परंपरा कुठेतरी चालू राहिली पाहिजे. मी पुण्यावरून येताना रावसाहेब साहेब आमच्या सोबत होते तर त्यांच्याशी बोलताना मी एक विषय त्यांना सांगितला. म्हटलं काल टीव्हीवरती मी एक जाहिरात पाहत होतो. जाहिरात कशाची होती तर जाहिरात एका शाळेची होती आणि शाळा ही विद्येचं माहेरघर आहे
शाळेमध्ये आपण अनेक वेळा गोष्टी शिकतो. मग ही जाहिरात कोण करत होतं, तर पंजाबचे मुख्यमंत्री हे स्वतः शाळेची जाहिरात करत होते. आणि मग शाळेतल्या एक शिक्षिका येऊन सगळं दाखवत होते की आमच्या वर्गामध्ये डिजिटल बोर्ड आहे, आमच्या वर्गामध्ये बेंच कसे आहेत, मग आमच्या शाळेमध्ये स्विमिंग पूल कसा आहे. असं वेगवेगळ्या प्रकारची रचना हे त्या जाहिरातीमध्ये दाखवत होते. आपल्याला ते पाहताना असं वेगळं वाटतं की अरे केवढी छान शाळा आहे ना. आणि मग सगळे विद्यार्थी, जसे आता तुम्ही काही लोक जॅकेट घालून आल्यात मुली, तसं जॅकेट घातलेल्या, कोट घातलेल्या मुली, कोट घातलेली मुलं, टाय लावलेली मुलं, अशी सगळी त्या शाळेमध्ये येताना दाखवलेली होती. तुम्ही म्हणाल की हे काही नवीन नाही चित्र, हे आता सगळीकडेच दिसतं की. पण आपण बऱ्याचदा अनेक वेगळ्या गोष्टींचं अनुकरण करत असतो. आणि ते अनुकरण कुठल्या गोष्टीचं करतो, तर त्याचं एक छोटंसं वर्णन खरं तर मी आता सांगितलं की आम्ही वरवरचं अनुकरण करतो. म्हणजे आम्ही पोशाख कसा छान घातलाय, आम्ही बूट किती छान निवडलेले आहेत आमच्या शाळेचे, आणि आमचं इन्फ्रास्ट्रक्चर कसं छान आहे हे दाखवण्यामध्ये अनेक जण मशगूल झालेले दिसतात. मग खरा आत्मा कशातला आहे? शिक्षणामध्ये आपण काय शिकलं पाहिजे त्याचा विचार हा आपल्या भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये सांगितलेला आहे. आणि तो विचार खरं तर आज आपल्याला, मी तुमच्या समोर काही गोष्टी मांडायचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे आम्ही बाह्यांग पाहतो तसं अंतरंग पाहायला शिकलं पाहिजे, हे आम्हाला शाळेमध्ये शिकवलं जातं. मग या शाळेमध्ये असं अंतरंग काय आहे? मग ते आपल्याला वर्गामध्ये 4 भिंतींमध्ये फक्त शिकायला मिळतं का, की खऱ्या अर्थाने आपण ज्यावेळेस बाहेर जातो त्यावेळेस अनेक गोष्टी शिकत असतो. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, या ठिकाणी ज्यावेळेस आलो त्यावेळेस सूर्य असा तळपत होता. तुम्ही पण बघितलं असेल की अरे आता आत काय खरं नाही आपलं, पण ढगांची पण कृपा आहे, जरा थोडंसं आपल्याला तळपतं ऊन त्याचा त्रास नाही होऊ देत आहे. म्हणजे ही कोणाची तरी कृपा आहे की आम्ही इथं बसणार आहोत, आम्हाला जरा थोडंसं छान सहाय्य होईल अशी काहीतरी योजना व्हावी, आणि ती निसर्गाने केली आहे. रवींद्रनाथ टागोर असं म्हणायचे की निसर्गामध्ये खऱ्या अर्थाने शिक्षण होतं. आणि म्हणून निसर्ग, आम्ही ज्या परिसरामध्ये राहतो त्या परिसरामधला निसर्ग आम्हाला खूप काही शिकवत असतो. पण आम्ही त्याकडनं काय शिकायचं हेच विसरून गेलेलो आहोत. ते थोडीशी आठवण करून द्यायला खरं तर आज मी आलोय. आणि ज्या वयोगटामध्ये आता आपण आहोत तर ते वय कशाचं आहे, कुठल्या गोष्टीचं आहे, काय करायला पाहिजे, असं पण थोडंसं मी काही आपल्या समोर मांडणार आहे. मला रावसाहेब म्हणाले की अहो कसं आहे, काही जण घेतील, काही जण सोडून देतील. म्हणजे वरनं पाऊस पडतो, आता पावसाचे दिवस आहेत, आपल्याकडे कमी पडतो, पण पाणी पडतं आणि काही असंच वाहून जातं. काही ठिकाणी पाऊस झिरपतो आणि मग आम्हाला वर्षभर त्या पाण्याचा वापर शेतीसाठी करता येतो. आता जिथं झिरपा आहे, ज्या ठिकाणी पाणी मुरतं त्या ठिकाणी चांगली शेती होते. आमच्या भागामध्ये अशी शेती काही प्रमाणात आपल्याकडे होते. आणि मग आमच्या शिक्षणामध्ये असा झिरपा काय आहे, कुठल्या गोष्टीचा आहे, तो आपण थोडासा समजून घेणार आहोत. पण त्याबरोबर जरा थोडंसं आपल्याला बाह्य परिस्थितीमध्ये काय चाललंय, आपल्या आजूबाजूला काय चाललंय याचा पण विचार करायला लागतो. मी 1-2 प्रश्न विचारणार आहे बरं का तुम्हाला, आणि त्यावेळेस तुम्ही हात वरती करायचा आहे फक्त. माझा पहिला प्रश्न आहे, रोजचं वर्तमानपत्र तुमच्यापैकी किती विद्यार्थी वाचतात? जे वाचतात त्यांनी हात वरती करायचा. दुसरा प्रश्न, आपल्या शाळेमध्ये ग्रंथालय आहे, आम्ही ग्रंथालयामध्ये जाऊन पुस्तकं वाचतो, अशा विद्यार्थ्यांनी हात वरती करायचा. मला माहिती आहे की असं होणार आहे, आपण कोण हात वरती करतं याकडे पाहणार आहोत, कारण मी हा प्रश्न अनेक शाळांमध्ये विचारला आहे. म्हणजे फक्त विद्यार्थ्यांनाच नाही तर शिक्षकांना पण विचारलाय. आणि मग शिक्षक पण त्यातले काही जण हात वरती करतात. आणि आता तुम्ही बघताच एकमेकाकडं. मग आजची परिस्थिती अशी आहे, शासनाला आता वाचनाचा एक महोत्सव करायला लागतोय. त्याचं कारणच आहे की आमचं वाचन हे कमी झालंय.
मग हे वाचन वाढावं याच्यासाठी वाचन महोत्सव करावा लागतोय आम्हाला. पुस्तकांच्या मध्ये नेऊन जरा वाचा आता हे तुम्ही असं सांगायला लागतंय. खरं तर रयत शिक्षण संस्थेची खूप मोठी परंपरा आहे. अण्णांनी खूप मोठं काम आपल्यासाठी करून ठेवलंय. जी शिक्षणाची गंगा ज्याला म्हणता येईल ती आपल्यापर्यंत आणून ठेवली आहे. आणि मग त्याची जर चव आम्ही चाखलीच नाही तर काय उपयोग. अजून एक प्रश्न विचारणार आहे. आता सध्या खेळाचं एक मोठं वातावरण जगभरात आपण ऐकायला मिळतं, पाहायला मिळतं. किती लोक ऑलिम्पिक मध्ये ज्यांनी पदकं मिळवली, अशी किती पदकं आज अखेर आपण मिळवली असं कोणाला सांगता येईल का? बघा, आज अखेर आपण किती पदकं मिळवली असं कोणाला सांगता येईल का? यासाठी मी जरा थोडेसे सुरुवातीचे प्रश्न विचारले होते की आपल्या आजूबाजूला जे घडतंय ते आपण समजून घेतलं पाहिजे. त्याकडे आपल्याला बारकाईनं लक्ष आपण ठेवलं पाहिजे. आणि या सगळ्याचा विचार हा आपण या थोड्या काही कालावधीमध्ये करायचा विचार हा जो काही आहे तो मी थोडासा मांडायचा प्रयत्न करीन. दुसरा एक प्रश्न किंवा थोडीशी साधाच आहे. तुमच्यापैकी किती लोकांना मोठं व्हावंसं वाटतं अशा मुलांनी हात वरती करा. तुमच्यापैकी किती लोकांना मोठं व्हावंसं वाटतं? व्हेरी गुड, छान, आनंद वाटला बरं का. जे आता काही हात वरती नाही केले त्यांना असं वाटणार आहे की आम्ही आहोतच की मोठं, आता काय मोठं व्हायचंय. हात खाली करायला हरकत नाही बरं का. म्हणजे जे मोठी आता मुलं मुली आहेत त्यांना वाटतं आम्ही मोठे झालोच की. पण हे मोठं पण म्हणजे आम्ही फक्त वाढ झाली असं म्हणतो. मग आमच्यातला विकास पण झालाय का? आणि मग तो विकास हा कशातनं होतो हे आपल्याला थोडंसं समजून घ्यायचं आहे. तुमच्यापैकी किती लोकांना पराक्रम करावा असं वाटतो असं तुम्हाला प्रश्न पडलाय का? म्हणजे या ठिकाणी आता एका दादाचा सत्कार आपण केला की त्याने पोलीस मध्ये आता तो भरती झालाय, त्याची निवड झाली आहे. त्यासाठी त्याला काय बरं कष्ट करायला लागले असतील. तो खरं तर त्यांनी भीम पराक्रम केल्यासारखा आहे. कारण हजारो मुलं दिवस रात्र त्या सगळ्याची तयारी करत असतात आणि ती तयारी उत्तम झाली की त्यातनं निवड होते. आणि अशा त्या सगळ्या निवड प्रक्रियेतनं जाऊन त्याची आज निवड झालेली आपल्याला पाहायला मिळते. तर असं इतरांपेक्षा काहीतरी वेगळं कर्तृत्व हे आपण गाजवलं पाहिजे असंही आपल्या सगळ्यांना नक्की मनापासून वाटत असतं. पण हे करायचं काय, कसं करायचं हे आपल्याला माहित नसतं. निसर्गामध्ये सगळेच जण आपण ज्या वेळेस जन्माला आलो तर त्यामध्ये आपली दिवस दिवस वाढ ही होतेच. पण आपण मनुष्य प्राणी आहोत त्यामुळे आपला विकास हा खूप महत्वाचा आहे. मग हा विकास कशात न होतो, कसा होतो याचा विचार हा आपल्याला करायला पाहिजे. या ठिकाणी परिसरामध्ये तुम्हाला झाडं दिसत असतील. त्यांना आपण पाणी घातलं की त्यांची वाढ होतच असते. त्यांची जी काही मुळं आहे ती खाली खाली खोल खोल जातात आणि वरच्या बाजूला आपल्याला झाड छान डेरेदार मोठं झालेलं पाहायला मिळतं. म्हणजे त्याला पाया, त्याचं मुळं ही घट्ट रोवायला लागतात. त्याच्यावरती त्याचं वरचं डौलदार रूप हे खरं अवलंबून असतं. म्हणजे मला जर मोठा पराक्रम गाजवायचा असेल तर मला आज माझी जी मुळं आहेत ती हळूहळू खोल न्यायला लागतील. म्हणजे ती कशातनं न्यायची त्याचा थोडासा विचार हा आपण नक्की करणार आहोत. त्यामुळे आजच्या या व्याख्यानाचं महत्व मला असं वाटतं की आपण सगळ्याच जण आता काही लहान मोठे वयाने असले तरी किशोर वयामध्ये आहोत. आणि या किशोर वयामध्ये आपल्याला काहीतरी चांगले आदर्श आपल्या डोळ्यांसमोर असायला पाहिजे. काही जणांना असं वाटत असणार आहे की अरे काय हे कशाला ठेवलं व्याख्यान, आणि दर 3 महिन्याला पण असतं. पण मग त्या व्याख्यानात आम्ही काय साधणार आहोत. मी जेव्हा आता मुख्याध्यापकांच्या कक्षामध्ये बसलो होतो त्यावेळेस मुख्याध्यापकांनी मला एक त्यांची फाईल दाखवली आणि त्या फाईलमध्ये अनेक गोष्टींचे फोटो होते, बातम्या होत्या. त्यात चांगल्या गोष्टी होत्या. म्हणजे आमच्या विद्यार्थ्यांनी कशात बरं यश मिळवलंय, आमच्या शाळेचा निकाल कसा लागलाय हे तर होतच.
पण स्पर्धा परीक्षांमध्ये आमच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश असं मिळवलंय, स्कॉलरशिप मिळवली आहे, NMMS ची स्कॉलरशिप मिळवली आहे आणि सारथीची स्कॉलरशिप मिळवली आहे. अशा विविध प्रकारच्या शिष्यवृत्त्या आमच्या विद्यालयातले विद्यार्थी मिळवतात. असं यश हे आपल्यातले काही निवडक विद्यार्थी मिळवतात. का बरं इथं बसलेल्या सगळ्यांना शिष्यवृत्ती नाही मिळत? म्हणजे त्याच्यासाठी काहीतरी आपल्याला वेगळी बौद्धिक कसरत करावी लागते. मग ही बौद्धिक कसरत करण्यासाठी आपल्या सगळ्यांना काहीतरी शारीरिक तंदुरुस्ती पण महत्वाची आहे. मग हे शारीरिक तंदुरुस्ती हा भाग जो आहे हा कसा येणार? फक्त आम्ही 2 वेळेचं जेवण केलं किंवा सकाळी आता आपण काहीतरी आता पोटात घातलंय की, पण मग तेवढं झालं म्हणजे आपली शारीरिक तंदुरुस्ती नाही राहत. त्याच्यासाठी आपल्याला रोजचा व्यायाम करायला लागतो. मग जो जसा शारीरिक आहे तसा बौद्धिक व्यायाम पण गरजेचा आहे. मग हे कसं करायचं तेही आपण थोडंसं आज बोलणार आहोत. आपल्या सगळ्यांच्या या इथल्या परिसरामध्ये अनेक छोटी छोटी बांध घातलेली धरणं अशी आपल्याला पाहायला मिळतात. मगाशी मी म्हणालो तसं पाऊस पडला की बऱ्याचदा वाहून जातो आणि मग हा पाऊस हा या छोट्या धरणांमध्ये जातो आणि तेही भरलं की मग पुढे वाहून जातं. आता गेल्या काही दिवसांमध्ये आपण पाहिलं असेल की खूप पाऊस झाला आणि मग काही ठिकाणची अशी छोटी छोटी धरणं त्या पाण्याच्या रेट्यामुळं वाहून गेली आणि मग याच्यामुळं काय झालं? याच्यामुळं अनेक ठिकाणी नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. मग आता परिस्थितीचा रेटाच असा आहे की ज्यामुळं आमचं नुकसान होतंय, त्याकडं कोण बघणार? मला आता आपल्यातले एक सदस्य मला म्हणाले की अहो ते मुलांना काय करायचं हे कळत नाही हो, ते पण जरा थोडंसं आपण बोलूयात का? बघा बर का, रोग असा वेगळा होता की आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये काही नाही काहीतरी दृश्य पाहण्यासाठीच यंत्र आहे. प्रत्येकाच्या खिशात आता इथे मोठ्या लोकांच्या आहे. पण मग आम्ही ते वापरतो कशासाठी? मुलं वापरतात कशासाठी? त्याचा काय वापर करायला पाहिजे याचा विचार आपण करणं गरजेचं आहे. नाहीतर हा रेटा आहे साधन आम्ही वापरू, परंतु आम्हाला त्यातनं काही अभ्यास करता येईल का? आम्हाला त्यातनं चांगल्या गोष्टी काही घेता येतील का? हा विचारच मुळात आमचा विसरून जाईल आणि मग आम्ही फक्त वरवर दिसणारे ज्या काही गोष्टी आहे त्याकडेच फक्त लक्ष आमचं राहील. या ठिकाणी आपण प्रत्येक जण, प्रत्येक विद्यार्थी या ठिकाणी बसलेला जो आहे त्या प्रत्येकामध्ये ईश्वराचा अंश आहे. आपल्या इथे वाल्मिकींचं मंदिर आहे. आपल्या सगळ्यांना तो इतिहास मी काही सांगणार नाहीये, पण आपल्याला ते माहिती आहे की वाल्याचा वाल्मिकी कसा झाला, त्याच्यासाठी त्याला तप करायला लागलं. मग हे तप करायचं वय आपलं आहे, पण मग त्यांनी पूर्वीच्या काळी एका ठिकाणी बसून केलं. आता आपल्याला तसं करून चालणार नाही, कारण आपण सर्वजण आता 21व्या शतकामध्ये आहोत. थोडस आधीच्या काळामध्ये गेलो तर छत्रपती शिवरायांच्या सगळ्या या पावनभूमीमध्ये आपण राहतो. जवळच पुरंदर किल्ला आहे आणि मग त्यावेळेस शिवरायांनी जो विचार केला असेल तोच विचार आज आम्ही करायचा का? म्हणजे त्यावेळेस शिवरायांना तलवार चालवायला लागली, मग तसंच आता आम्ही तलवार चालवायची आहे का? तर आपण हळूहळू बदलायला लागलो. आपल्यामध्ये अनेक चांगले बदल होत गेले. म्हणजे मला काय शिकायला पाहिजे, कुठल्या गोष्टी आत्मसात करायला पाहिजे त्याचा विचार हा आपल्याला करण्याची गरज आहे असं मला वाटतं. विवेकानंदांनी एका ठिकाणी असं म्हटलं होतं की मनुष्यातलं पूर्णत्वाचं प्रगटीकरण म्हणजे शिक्षण. बघा, आपल्यामध्ये जे आहे त्याचं प्रगटीकरण करणं. मग ही संधी आम्हाला शाळेच्या वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून मिळत असते. तुम्ही जर मुख्याध्यापकांच्या कक्षात गेलात तर त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की तिथे खूप सारे उपक्रमांची यादी दिलेली आहे. मला असं वाटतं
की त्या उपक्रमांमधनं आपल्याला व्यक्त होण्याची संधी मिळते. ज्यावेळेस आपण त्या सगळ्या उपक्रमामध्ये सहभागी होऊ, त्यातनं आपल्यामध्ये काय दडलेलं आहे याचा शोध हा आपल्याला घेता येऊ शकेल. मला असं वाटतं की आम्ही याच्याकडे जरा थोडस डोळं उघडे ठेवून पाहण्याची गरज आहे. आम्ही एक गीत गेली आता 20-1 वर्षापूर्वी तयार केलं आमच्या कार्यकर्त्यांनी. त्याचे बोल असेल, डोळे उघडे ठेवून बघा गड्यांनो झापड लावू नका. आता जे जे दिसते ते असेच का हे उलगडणे आला शिका. म्हणजे हे का बरं असं आहे हे आम्हाला समजून घ्यायला पाहिजे. नाही तर आम्ही रोज शाळेमध्ये येणार आणि ते काही आपले शिक्षक शिकवतील वर्गामध्ये तेवढं फक्त ऐकणार आणि पुन्हा जाणार. जो काही वेळ आपल्याला शाळेमध्ये उपलब्ध असतो त्याच्यामध्ये अधिक आपण माहिती ज्ञान मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतो. आपले शिक्षक त्यासाठी धडपड करत असतात की यांना काय बरं दिलं पाहिजे, कुठली कौशल्य शिकवली पाहिजे. त्याच्यासाठी आपले शिक्षक देखील खूप आटापिटा करतात. वेगवेगळ्या प्रकारचा अभ्यास ते स्वतः करतात आणि तुमच्यापर्यंत पोहोचवतात. पण आम्ही तो कसा घेतो ते फार महत्वाचं आहे. मग तो आम्हाला जर पुढच्या 20-50-100 वर्षामध्ये जे काही कर्तृत्व गाजवायचं असेल, ते भांडज आहे, ते शरीर आहे, ते जे काही आपलं मेंदू आहे तो आम्हाला जास्तीत जास्त चांगला घडवायला लागणार. आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी आपण जी विद्या ग्रहण करतो ती विद्या मला खऱ्या अर्थाने पुढच्या काळामध्ये मला कुठे जायचं आहे तो मार्ग दाखवणार आहे. त्याच्यामुळं मला ती विद्या ग्रहण करायची आहे आणि ती ग्रहण करण्याची माझी क्षमता ही कशी चांगली होईल, कशी वाढेल. मग जशी बौद्धिक आहे तशी शारीरिक आहे, मानसिक आहे आणि सामाजिक आणि आध्यात्मिक पण आहे. या ठिकाणी आपल्याला आज या कार्यक्रमाचं आयोजन करणाऱ्या गटाचं मला खरंच कौतुक वाटतं की त्यांची 89 सालची 10वीची तुकडी ही एकत्र येते आणि मग असं वाटतं की अरे आपण आपल्या शाळेसाठी काहीतरी करायला पाहिजे. मग असा संघ तयार होतो, असा गट तयार होतो आणि त्यातनं काही चांगली कामं ही उभी राहतात. बघा की व्यक्तिगत कर्तृत्व हे प्रत्येकच जण वेगळ्या क्षेत्रात गाजवतच असतो. नीरज चोप्राने कांस्य सिल्वर मेडल मिळवलं आणि विनेशला काय पदकाच्या पर्यंत गेली आणि तिला नाही कुस्ती लढवून दिली. पण मग आता काय झालं बरं, म्हणजे आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला पुन्हा हॉकीच्या टीमने छान मेडल मिळवून दिलं. पण मग ते काय आज केलंय का? त्यांनी अगदी 1926 पासन त्याच्या आधी जे काही सामने व्हायचे तिथपासनची परंपरा आहे. बघा परंपरा. मग आमच्या या शाळेची पण काहीतरी परंपरा आहे. या ठिकाणावरनं असे काही कर्तृत्ववान विद्यार्थी हे तयार झालेत आणि या शाळेसाठी या समाजासाठी काहीतरी मी देणं लागतो. असं देणं म्हणजे काय तर ते आम्ही वेगवेगळ्या उपक्रमांमधनं या ठिकाणी द्यायचा प्रयत्न करतो. ती व्याख्यानं असोत किंवा या ठिकाणी काही भौतिक सुविधा असतील त्यासाठीच देणं असो. म्हणजे जसं मी एखाद्या कुटुंबामध्ये जन्म घेतो, मग ते कुटुंब हळूहळू विस्तारत जातं. मग माझा परिसर जो आहे त्याच्यामध्ये विस्तारतं, समाजामध्ये विस्तारतं आणि मग हळूहळू माझं राष्ट्र इथपर्यंत आपण जातो. मग त्या कक्षा हा आपल्या विस्तारत जातात. खरं तर आपल्याला तसं करायचं आहे आणि असं मोठं व्हायचं म्हणजे मला राष्ट्रासाठी काम करायचं, देशासाठी काम करायचं असा निश्चय करायचा. पण मग हा निश्चय हा असं एकदम होत नाही. आज ठरवलं चला आता मी राष्ट्रासाठी काम करणार आणि मग करायला लागलो, असं एकदम होत नाही. मग त्यासाठी मला छोटे छोटे संकल्प करायला लागतात. मग हे संकल्प म्हणजे काय बरं, काय करणार आम्ही? म्हणजे या ठिकाणी आपण ज्यावेळेस सकाळी बघा शाळेत तुम्ही यायला जी काही तयारी केली असेल तर आपण उठल्यानंतर कदाचित आपल्या कपड्यांची घडी घालून ठेवली असेल. आपल्याला शाळेमध्ये जाण्याचा गणवेश तो इस्त्री प्रेस करून ठेवला असेल.
दप्तर भरून ठेवलं असेल, तुम्ही तुमची तयारी अशी करून तुम्ही शाळेमध्ये कोणी सायकलवर कोणी पायी असं तुम्ही या ठिकाणी शाळेमध्ये आलात. आता जे काही गोष्टी तुम्ही स्वतः केल्यात त्याला आपण म्हणूया स्वावलंबन. तुम्हाला आंघोळ कोणी आता घातली नसणार आहे मला खात्री आहे, कारण लहानपणी आपण आंघोळ आपल्याला घातली आपल्या आई वडिलांनी, पण आता आपण मोठे झालो त्यामुळं आपल्यामध्ये असं स्वावलंबन हे यायला लागलंय. पण मग हे मी फक्त माझ्या आवरण्यापुरतं ठेवायचं का? मग जरा अजून त्याच्या पुढचं स्वावलंबन पण यायला पाहिजे. आम्ही विद्यार्थ्यांना असं सांगतो की वर्गामध्ये शिक्षकांनी जे शिकवलंय त्याचा दिलेला गृहपाठ जो आहे तो गृहपाठ आपण न पाहता करा. आम्ही गृहपाठ कसा करतो जरा थोडंसं आठवा. मग तुमच्या लक्षात येईल की आम्ही गृहपाठ करताना कशातनं बरं उतरवून काढतो. पुस्तकातनं उत्तरं लिहितो, गायडातनं लिहितो, कुणाच तरी वही घेतो आणि त्यातनं लिहितो. न पाहता मी प्रश्नांची उत्तरं लिहिली आणि गृहपाठ पूर्ण केला असं कोणी विद्यार्थी असेल तर मला जरा सांगायला म्हणजे आवडेल. असं कोण असेल तर समजून घ्यायला. मला माहिती आहे की ही प्रक्रिया जी आहे ही अजून घडलेली नाहीये. मला इथं त्याचं कौतुक किंवा सत्कारच करायला आवडला असता, कारण मी सत्कारासाठी काही पुस्तकं पण आणली आहेत. पण असं कोणीतरी मला इथे सापडेल, मी काही प्रश्न मध्ये मध्ये विचारणार आहे आणि त्याला मी समोर येण्याची संधी पण देणार आहे. बघा, अजून एक प्रश्न विचारतो. आपल्या शाळेमध्ये सगळ्यात हुशार किंवा बुद्धिमान असा विद्यार्थी विद्यार्थिनी कोण आहे बरं? बघा, प्रत्येक जण इकडे तिकडे बघतोय बरं का. म्हणजे मी असं नाहीच आहे, कोणीतरी दुसरं आहे. तुम्हाला एक गंमत सांगतो. पूर्वी असं होतं, म्हणजे जसं शास्त्र विकसित होत गेलं तर त्याच्या अलीकडची गोष्ट सांगतो. ज्याचं डोकं मोठं तो बुद्धिमान असं म्हटलं जायचं, तो हुशार. पण नंतर जसं काळ बदलत गेला, अभ्यास होत गेला, तेव्हा कळलं की अहो तसं काय नाहीये की डोकं मोठं असलं म्हणजे तो हुशार किंवा बुद्धिमान असं नाहीये. मग आपल्या बुद्धीचे असे 120 पैलू आणि मग ते 120 पैलूंचा विकास हा आपल्याला कसा बरं करता येईल त्याच्यासाठीच वेगळ्या प्रकारच्या कसोट्या आणि उपक्रम त्याची योजना केली. आपल्या या शाळेमध्ये किंवा शालेय शिक्षणामध्ये असं मी म्हणेन की फक्त 10% बुद्धीचा वापर हा आपण करतो. म्हणजे 100% जर बुद्धीचा विचार करायचा झाला तर आम्ही किती टक्के करतो? फक्त 10%. जर आम्ही खरंच 100% आमच्या बुद्धीचा वापर केला तर चमत्कार घडू शकेन. तुम्ही म्हणाल की अहो कसं काय? खरंच घडू शकेन, पण ती बुद्धी वापरायची कशी, केव्हा वापरायची, कुठे वापरायची याचा विचार हा आम्ही कोणी करतच नाही. मग तो विचार हा आपण करण्यासाठी आज थोडा वेळ नक्की काढूयात असं मी तुम्हाला म्हणेन. पुढे जाऊन आपल्या बुद्धीच्या पैलूंची अजून काय म्हणेन की त्याचं मापन झालं आणि अशा 180 पैलूंचा शोध लागला. पुढे जाऊन 210 पैलू आहेत असंही समजलं. पण त्याच्या विकासासाठी म्हणून काय बरं करायला लागतं असा काही अभ्यास हा आपल्याकडे भारतात आणि पाश्चात्य देशांमध्ये झाला आणि त्यातनं अनेक वेळा प्रकारचे उपक्रम हे व्हायला लागले. पूर्वीच्या काळी आपल्याला माहिती आहे की अण्णांनी ज्यावेळेस शाळा सुरू केल्या त्यावेळेस एखाद्या झाडाखाली किंवा एखाद्या छोट्याशा झोपडीमध्ये त्या ठिकाणी वर्ग भरायचे. त्या ठिकाणी असलं तर फळा, नाहीतर आपल्याला माहितीये धूळपाटी वापरली जायची पूर्वीच्या शिक्षणामध्ये. म्हणजे काय, मातीवरतीच लिहायची अक्षरं आणि त्यातनं शिकायचं. हळूहळू प्रगती होत गेली आणि मग छान इमारती आल्या, बेंच आले, फळे आले, डिजिटल बोर्ड आला, संगणक आले, टॅब्स आले आणि आम्ही त्याच्या माध्यमातून शिकायला लागलो. पण हा जो बदल होत गेला, उपक्रमांचा बदल होत गेला, त्यातनं आमची जी काही मानवी प्रतिभा आहे त्याचा देखील विकास होत गेला.
आपल्यामध्ये इथे बसलेल्या अनेक विद्यार्थ्यांमध्ये असे काही चांगले सर्जनशील विद्यार्थी आहेत. सर्जनशील म्हणजे काय? क्रिएटिव्ह, काहीतरी कलात्मक वेगळा विचार करणारे. त्यांच्या लेखनामधनं पण दिसतं, साहित्यामधनं दिसतं. जर एखाद्या ठिकाणी निबंध स्पर्धा झाली, कविता किंवा गीतं तयार करण्याची स्पर्धा झाली, तर आपल्याला त्या ठिकाणी दिसतं की अरे केवढी छान कविता केली आहे, केवढा सुंदर निबंध लिहिलेला आहे. मग ही क्रिएटिव्हिटी ही प्रत्येकामध्ये असते. ज्ञानप्रबोधिनीमध्ये याच्यावरती संशोधनाचं काम केलं आणि असं लक्षात आलं की ही क्रिएटिव्हिटी आपल्याला वाढवता येते. आणि मग त्याच्यासाठीचे वेगवेगळे पाठ हे तयार केले गेले. मग असं आपल्यातली जशी सर्जनशीलता आहे ती जशी वाढवता येते, तसंच आपल्याला पडणारे प्रश्न आहेत. बघा, आपण ज्या परिसरामध्ये राहतो त्या ठिकाणी काही प्रश्न आहेत, आपल्याला व्यक्तिगत काही प्रश्न आहेत, पण सगळेच जण प्रश्न आहेत त्याच याच्यामध्ये आहे तसं वर्षानुवर्ष आम्ही राहत आलो. पण काहीच लोक असतात की त्या प्रश्नांना भिडतात. बघा बरं का, एक महत्वाचा विषय तुमच्या समोर आता मांडतोय. आदर्श फाउंडेशनने काय केलं की आरोग्याचा एक प्रश्न धसास लावायचा असं त्यांनी ठरवलं. आणि तो जो काही आरोग्याचा प्रश्न आहे तो वेगवेगळ्या माध्यमातून सोडवायचा असा एक प्रयत्न सुरू केला. सुरुवातीला हे काम होईल की नाही, कोण करेल, कसं करेल असा प्रश्न मनामध्ये नक्की निर्माण झाला. पण जेव्हा काम सुरू केलं, जसं मी म्हटलं की प्रश्न आहे, अनेक वेगळ्या प्रकारच्या आरोग्याच्या समस्या आहेत, मग त्या सोडवल्या पाहिजे. समाजामध्ये कुष्ठरुग्ण आहेत. आता आपल्याला कुष्ठरुग्ण दिसत नाहीत, कारण काय, तो प्रश्न काही लोकांनी त्याच्यावरती काम केलं आणि सोडवला. टीबी सारखा आजार आहे, मग तो आजार आजही काही ठिकाणी लोकांमध्ये आहे. पण आम्ही काय करतो की आजार सांगतच नाही की मला हा त्रास होतोय. मग त्यामुळे काय होतं, आजार पसरतो, आजार वाढतो आणि त्यामध्ये नाहक जीव गमावा लागतो. पण आता आरोग्यामध्ये एवढी प्रगती झाली आहे, शास्त्र एवढं पुढे गेलंय की त्याच्यावरती उपचार करता येतात. पूर्वीच्या काळी आपलं जे काही आयुष्य आहे ते आयुष्य असं म्हटलं जायचं की ठीक आहे, 50 सरासरी 50-60 वयापर्यंत माणसं जगायची. आणि मग आज काय दिसतं, 100 वर्ष, 101, 102, 108 वर्ष जगणारी माणसं आहेत. का तर असं शास्त्र पुढे गेलं. मग आपल्याला जे काही समाजातले प्रश्न आहेत, असे प्रश्न कसे सोडवता येतील त्याचा विचार आपण करतो. आणि असं वेगळं योगदान हे समाजाला कसं देता येईल याचा विचार आदर्श फाउंडेशनने केला. आणि तो प्रश्न आज ते धसाला लावतायत असं म्हणता येईल. जरा थोडासा ग्रामीण शब्द आहे धसाला लावणे, आहे की नाही. म्हणजे तो प्रश्न पूर्ण सोडवण्यासाठी जीव लावून मेहनत करणं. आणि मग हे काही एका दिवसात घडत नाही. सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं, याच्यासाठी अनेक दिवस काम करायला लागतं. म्हणजे मला हे काम करायचं आहे हा विचार मनात येणं आणि प्रत्यक्ष तो विचार कार्यवाहीत येणं, याच्यासाठी मनाची जी काही मशागत आहे ती शाळेमध्ये होते. आपल्या सगळ्यांना मला खात्री आहे आता की इथं बसणं हे असह्य होत असणार, कारण उन्हामध्ये मीही तुमच्यासारखा असताना बसलेलो होतो. आणि मग त्यावेळेस समोरचे काय बोलतायत याकडं मुळी लक्षच नसतं. ठीक आहे, जाऊ दे, संपलं की मग हुश्य असं होऊ शकतं. पण विचार करा की आपले सैनिक हे कुठेतरी तिकडे सीमेवरती उन्हात, पावसात, थंडीत, बर्फात असे त्यांचं काम करतात. त्यामुळं आपण या ठिकाणी सुरक्षित बसू शकतो. लक्षात घ्या, आपल्या परिसरामध्ये म्हणजे भारताच्या बाहेरच्या सीमांवरती आज काय स्थिती आहे, अन्य देशांमध्ये काय परिस्थिती ओढवलेली आहे, त्याचा विचार हा आम्हाला करायला पाहिजे. मग तुम्ही म्हणाल की आम्ही काय आता काय तिकडे जाऊ का बाउंड्रीवरती लढायला?
गरज नाहीये, इथे लढायची वेळ आलेली आहे. म्हणजे आपल्याला आता असं तयार व्हायला लागणार आहे की आम्हाला इथले प्रश्न आम्हाला सोडवता आले पाहिजेत, त्याचा विचार हा आम्हाला करायचा आहे. आणि मग त्याच्यासाठी आमच्या क्षमता वाढल्या पाहिजे, आम्हाला यासाठीची कौशल्य ही आम्ही शिकली पाहिजेत. सगळ्या क्षमता आणि कौशल्य या 4 भिंतीमध्ये आम्हाला शिकता येतील असं नाही. बघा, आपले आई वडील, आपले पालक हे देखील शेतामध्ये राबायला जातातच ना. मग ते त्या ठिकाणी गेल्यावरती ते काय म्हणतात, आता ऊन आलंय, जरा बसू झाडाखाली. असं केलं तर शेतातलं कामच होणार नाही. त्याच्यामुळं आपले पालक जसे शेतामध्ये उन्हात ताणात पावसात काम करत असतात, थंडीत काम करत असतात, त्याच्यासाठीची क्षमता ही माझी पण तयार झाली पाहिजे. ते काम करताना कदाचित वाटत नाही आपण उन्हात काम करतोय का, थंडी वाजतंय का, पावसात काम करतोय का, त्याच्याबद्दल काही वाटत नाही. ते केव्हा? कारण ते मी कुणासाठी काम करत असतो, माझ्या कुटुंबासाठी काम करत असतो. मला विद्याध्ययन करणं हे माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी, माझ्या समाजासाठी हे गरजेचं आहे. आणि ते विद्यार्जन करणं, विद्या ग्रहण करणं, आपली बुद्धी अधिक तीक्ष्ण बनवणं, हे काम आपल्याला शाळेमध्ये अतिशय चिकाटीने करायला लागणार आहे. आणि नुसती चिकाटी असून चालत नाही, रोज शाळेत येतो. बघा, शाळेमध्ये अशी स्पर्धा असते की 100% उपस्थिती आमच्या वर्गाची. काही जण आता फलक लिहायला लागलेत की आमच्या वर्गाची 100% उपस्थिती आहे. आणि मग ती पाटी आमच्या वर्गाच्या बाहेर लागावी असा काही वर्गांचा प्रयत्न असतो. मग भलेही कोणी आपला मित्र मैत्रीण आजारी असली तरी ये बरं का, आपल्या इथं 100%ची पार्टी लागली पाहिजे. मग त्यांना घेऊन यायचं सोबत. म्हणजे का तर आम्हाला गट मिळून असं काहीतरी वेगळं धडपड ही करायची इच्छा, उर्मी आमच्या मनामध्ये जागृत झाली आहे. मग अशी त्याच्याबद्दलची काय होते, वृत्ती तयार होते, निष्ठा तयार होते की अरे हे व्हायला पाहिजे बरं का. आणि मग अशी निष्ठा, चिकाटी आपण ज्यावेळेस एखाद्या उपक्रमामध्ये वापरायला लागतो, त्यातनं आपलं व्यक्तिमत्व हे घडत असतं. आणि असं आपण शारीरिक, मानसिक, बौद्धिक, आध्यात्मिक विकसन हे आपलं होण्यासाठी आपल्या सगळ्यांना रोजच्या रोज स्वाध्याय करायला लागतो. म्हणजे काय तर अभ्यास करायला लागतो. दैनंदिन स्वाध्याय हे जसं महत्वाचं आहे तसं सेवा ही पण महत्वाची आहे. तुम्ही म्हणाल की आम्ही काय सेवा करायची, घरामध्ये आपल्याला काहीतरी छोटी मोठी कामं सांगितली जातातच ना. मग ती कामं करणं ही पण सेवा आहे. आपल्या शिक्षकांनी काहीतरी सांगितलेलं असतं छोटंसं काम, पण ते मी करीन अशी धडपड आपली असते. बघा, वर्गामध्ये जर शिक्षकांना काहीतरी काम सांगायचं असलं तर कोण करतं, पटकन पुढं होऊन चला मी जाते, मी करते, मी करतो, अशी चढाओढ ही आपली लागलेली असते. आणि या सगळ्यामध्ये आपल्याला स्वतःहून असं काहीतरी नियम हे ठरवायला लागतात. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मला माहिती आहे की आपल्या या शाळेमध्ये असे विविध प्रकारचे उपक्रम हे घेतले जातात. आणि या उपक्रमामध्ये आपण स्वतःहून पुढाकार घेणं गरजेचं असतं. म्हणजे मोठं व्हायचंय, पराक्रम करायचा आहे, पण कोणीतरी मला सांगेल मग मी करीन असं म्हटलं तर काय होत नाही. त्यासाठी मला स्वतः पुढाकार घ्यायला पाहिजे. मग मी हे करू की नको करू, मला कोणी हसेल का, मला कोण काय बोलेल, याचा विचार आपण करता कामा नये. मला आठवतंय तुमच्यासारखं असताना विविध स्पर्धांमध्ये आवर्जून सहभागी व्हायचं. आणि मग प्रत्येक वेळेस बक्षीस मिळेल असं नाही, पण हे मला करून बघू देत. रांगोळीची स्पर्धा असेल, चित्रकलेची स्पर्धा असेल, खो खोची स्पर्धा असेल किंवा कबड्डीची स्पर्धा असेल, अशा सगळ्या स्पर्धेमध्ये शारीरिक, बौद्धिक अशा वेळा स्पर्धांमध्ये सहभागी व्हायचो. आणि
मग कधीतरी एखाद्या वेळेस बक्षीस मिळायचं. पण बक्षिसासाठी स्पर्धेत व्हायचं, सहभागी व्हायचं नाही, तर मला स्वतःला पारखण्यासाठी, समजून घेण्यासाठी मला स्पर्धेमध्ये सहभागी व्हायला पाहिजे. म्हणजे त्यातनं हळूहळू माझ्या क्षमता मला समजत जातात, कळत जातात. जसं लक्षात घ्या की कुंभार ज्यावेळेस मडकी करायची असतात त्यावेळेस ती माती सगळी तयार करतो आणि त्या चाकावरती त्या मातीला तो आकार द्यायला लागतो. आणि ती जर माती चांगली झालेली असेल तर ते मडकं छान आकार घेतं. नाहीतर आपण अशी माती आणली आणि ठेवली चाकावरती तर त्या मातीला मडक्याचा आकार येत नाही. ते जे काही करायचं असतं तो आकार नीट घेतला जात नाही. त्यासाठी ती माती चांगली करणं गरजेचं असतं. त्यासाठी त्याला बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये मिसळायला लागतात. आपण बघितलं असेल कोणी. तसं मला असं वाटतं की आपल्याला भविष्यामध्ये अशी 100 वर्ष सुखाने आनंदाने आपल्याला जर या जगामध्ये वावरायचं असेल तर आपली स्वतःची अशी घडण ही आपल्याला करायला लागणार आहे. आणि नवनवीन क्षेत्रांमध्ये यश संपादन करायला लागणार आहे. तुम्ही बघितलं असेल की आपल्या इथे अटल टिंकरिंग लॅब आहे. काही मुलं त्या ठिकाणी जाऊन काहीतरी धडपड करतात, काहीतरी वेगळ्या नवीन गोष्टी तयार करतात आणि हे सगळं आपल्याला प्रयत्नपूर्वक शिकावं लागतं. जे मला आधीच येत आहे त्या गोष्टी नाही तिथं ठेवलेल्या, ज्या येत नाहीयेत अशा वेगळ्या गोष्टी त्या ठिकाणी शिकण्याची संधी आपल्याला दिलेली आहे. मग ती संधी घेणं हे आपलं काम आहे. आपण आवर्जून त्या ठिकाणी जायला लागणार आणि असं वेगळं मार्गदर्शन वेगळ्या लोकांकडनं आपण समजून घेणं हे आपल्याला करायला लागणार आहे. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, खऱ्या अर्थाने भारतीय परंपरेमध्ये वयाच्या 25 वर्षापर्यंत आपण शिकलं पाहिजे असं म्हटलेलं आहे. बघा बरं का. आणि नंतर पुढची 25 वर्ष आम्ही जे काही शिकलोय त्याचा वापर करून आमच्या कुटुंबासाठी आम्हाला वेळ देता आला पाहिजे. आणि मग असं एक 4 आश्रम खरं तर सांगितलेले आहेत आपल्या परंपरेमध्ये. त्याच्यासाठी तयारी करण्याचं हे आपल्या सगळ्यांचं वय आहे. या ठिकाणी आपल्याला भारतामध्ये असं कोण कोण घडून गेलं याचा जर विचार करायचा झाला तर आपल्या सगळ्यांना असं एक वैज्ञानिक आठवतात की ज्यांनी मुलांमध्ये राहून बरीच वर्ष छान त्यांना मार्गदर्शनाचं काम केलं आणि ते आपल्या देशाचे राष्ट्रपती झाले असे डॉक्टर अब्दुल कलाम. त्यांच्याबद्दल आपल्याला माहिती असतं की ते शाळेमध्ये असताना त्यांना अनेक हाल अपेष्टा कष्ट सोसायला लागले आणि मग त्यातनं पुढे जाऊन त्यांनी संशोधनाचं काम केलं. एक चांगल्या मोठ्या इन्स्टिट्यूट मध्ये त्यांनी प्रमुख पद भूषवलं आणि आपल्या राष्ट्राचं प्रमुख होण्याचं भाग्य देखील त्यांना मिळालं. म्हणजे आज मी अडचणीमध्ये असेल, आज मी दुःखात असेल म्हणून कष्ट करायचं सोडायचं नाही. मी मगाशी म्हणालो तसं आपल्याला या वयामध्ये आचार, विचार आणि कृती याचं महत्वाचं भांडवल हे आपल्या सगळ्यांना करायचं आहे. मग हा जो काही विचार आहे, हा जो काही आचार आहे तो आम्ही कसा करणार आणि कुठल्या गोष्टींमधनं आम्हाला ते जास्त चांगलं जमेल. तर शाळा हे त्याचं एक चांगलं महत्वाचं माध्यम आहे. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, या ठिकाणी आपल्याला अनेक ज्येष्ठ शिक्षक, पालक आणि मान्यवर या ठिकाणी दिसत आहेत. आपण म्हणतो की त्यांचा सत्कार कशाला केला, इथे त्यांना श्रीफळ आणि शाल कशाला दिली.
तर त्यांनी या समाजामध्ये काहीतरी विशेष असं केलेलं आहे आणि ते विशेष कर्तृत्व त्यांनी गाजवल्यामुळं आपल्या प्रत्येकाचा भविष्यामध्ये वेगवेगळ्या टप्प्यावरती असा सत्कार होणार आहे आणि तो व्हायला पाहिजे. त्यासाठी आपल्याला चांगलं शिकणं गरजेचं आहे. म्हणजे मला काय करायचं आहे, तर मला समाजाची सेवा करायची आहे, मला राष्ट्राची सेवा करायची आहे, अशी स्वतःमध्ये स्वयं प्रेरणा जागृत होणं हे फार महत्वाचं आहे. नाहीतर मी फक्त माझ्या कुटुंबासाठी जगीन, स्वतःसाठी जगीन असं आता राहिलेलं नाहीये. त्यामुळं आपलं राष्ट्र महत्वाचं. 15 ऑगस्ट आता जवळ आलेला आहे, त्याच्यामुळे आपली या ठिकाणी परेडची तयारी चालू असलेली मी पाहिली. देशाबद्दल आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये अभिमान आहे, गर्व आहे आणि मग असा देश, हा भारत देश हा सुजलाम सुफलाम व्हावा यासाठी आपण अहोरात्र कष्ट करत आहोत. आणि मग या देशाला अधिक उंचीवर नेऊन ठेवण्याचं काम कोण करील, तर जे विद्यार्थी आहेत, तरुण आहेत, त्यांना करायला लागणार आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आज आपला देश हा युवा अवस्थेमध्ये आहे. म्हणजे काय, तर आम्ही जास्तीत जास्त युवा असलेला देश म्हणून आज जगामध्ये ओळखला जातो. भविष्यामध्ये आम्हाला मोठ्या संधी याच्यातनं निर्माण झालेल्या दिसतात. खरं सांगायचं झालं तर आज जो विषय आहे तो अतिशय महत्वाचा विषय माझ्यासमोर दिलेला आहे की या 21व्या शतकामध्ये काय कौशल्य आम्ही मिळवायची आणि कुठल्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं. तर मित्रमैत्रिणींनो, आता पुण्यामध्ये जाऊन इंजिनिअरिंगचं शिक्षण घेऊ आणि मग तिथे काहीतरी चांगलं सॉफ्टवेअरची काम करू असे दिवस संपलेत असं समजायला हरकत नाही. इंडस्ट्रीमध्ये मोठं आता काय म्हणू की अनेक कंपन्यांमध्ये जे काही इंजिनियर आहेत, अभियंते आहेत, त्या ठिकाणी त्यांना कमी केलं जात आहे. त्याला कारण काय, तर अधिक प्रगत तंत्रज्ञान आलेलं आहे. आपण पण बघत असतो की आर्टिफिशियल इंटेलिजन्स, यांत्रिक पद्धतीने काम अनेक ठिकाणी होत आहे आणि मग प्रत्यक्ष मनुष्याला काम करायला संधीच नाही. खूप कमी संधी अशा त्या ठिकाणी आहे. मात्र आमच्याकडं गावामध्ये अशा कुठल्या संधी आहेत, त्या आम्हाला कशा हेरता येतील त्याकडं आपण लक्ष देणे गरजेचं आहे. पण म्हणजे काहीच नाही का हो, तर त्यासाठी आम्हाला वेगळ्या प्रकारची कौशल्य ही आम्ही शिकली पाहिजेत. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, खर तर तुमच्या इतकंच मलाही थोडस काय म्हणेन की ह्या उन्हाचा चटका हा जाणवतोय. पण जी योजना आपल्या आजच्या आयोजकांनी केली आहे, तर ते काम पूर्ण करणं, ठरवून दिलेलं काम मला पूर्ण करता येतंय की नाही ही कदाचित परीक्षा असू शकेल. आणि मग ती परीक्षा आपल्याला सगळ्यांना उत्तीर्ण करायची. आपल्या शिक्षकांना या ठिकाणी आपल्या सोबत बसावं लागलंय. म्हणजे तुम्ही जेवढं उन्हात आहात तेवढे ते पण उन्हात आहेत. त्यामुळं आपण सर्वजण नक्कीच या पुढच्या गोष्टी मी जरा थोडेसे पुढचे काहीच वेळ तुमचा घेईन आणि सांगायचा प्रयत्न करीन. आपल्याला या 21व्या शतकामध्ये काय शिकायला पाहिजे, तर असं नवीन तंत्रज्ञान हे आम्ही शिकायला लागणार आहे. या ठिकाणी असलेली अटल टिंकरिंगची लॅब असेल, आपलं जे यंत्र शिक्षणाचं वर्ग या ठिकाणी चालतात, त्या ठिकाणी नवीन कौशल्य समजून घेणं असेल. मात्र हे जे काही शिकलेल्या गोष्टी आहेत त्याने पूर्ण होत नाही. शिक्षण चालू ठेवायला लागतं. त्यासाठी काही आम्हाला ऑनलाईन स्वरूपात काही कोर्सेस करता येईल का,
जास्तीची कौशल्य आम्हाला त्यातनं शिकता येतील का, असा पण विचार हा आपल्याला 21व्या शतकामध्ये करता यायला लागणार आहे आणि तो नक्कीच अनेकांनी केलाय. म्हणून तुम्हाला सांगतो, जेव्हा कोरोनाच्या काळामध्ये शाळा बंद होत्या, सगळं जग एक प्रकारचं एका ठिकाणी थांबलं होतं, अशा काळात देखील अनेकांनी आपापलं काम या नवीन पद्धतीमध्ये बसवलं, शिक्षण चालू ठेवलं. आणि म्हणून या गोष्टी आपण या काळामध्ये जास्त नवीन तंत्रज्ञान वापरून कशा शिकू हे पाहिलं पाहिजे. एक फक्त 10 गोष्टी तुम्हाला आता सांगेन आणि मग नंतर माझं बोलणं थांबवीन. या ठिकाणी जे सगळे विद्यार्थी बसलेत त्यांनी स्वतःला एक प्रश्न विचारायचा की मी स्वतःला किती ओळखतो. म्हणजे बघा कसं की माझ्यामध्ये काय ताकद आहे, काय कमकुवतपणा आहे, कुठली मूल्य माझ्यामध्ये आहेत आणि काय भावना या माझ्या आहेत. थोडस फोड करून सांगायचा प्रयत्न करतो. ताकद म्हणजे उन्हात बसलोय तर ती जास्तीत जास्त वेळ बसण्याची ताकद कोणीतरी घालवली असणार आहे. तर ठीक आहे, त्याशिवाय आपण ऐकू तर माझ्यामध्ये काय ताकद आहे, मग ते ताकद मला समजणं, माझ्यात काय कमकुवतपणा आहे तो मला कळणं, म्हणजे ज्याला आपण स्ट्रेंथ आणि विकनेसेस असं म्हणतो, ते मला समजून घेता येणं आणि त्यातनं मला स्ट्रेंथ जास्तीत जास्त कशा वाढतील, माझ्यातली ताकद जास्तीत जास्त कशी वाढेल याच्यासाठी मला प्रयत्न करायला पाहिजे. माझ्यामध्ये जे चांगले गुण आहेत तसेच काही दुर्गुण पण आहेत, प्रत्येकामध्ये असतात. मग ते दुर्गुण कसे कमी करता येतील आणि चांगले गुणांची वाढ कशी करता येईल याचा विचार या 21व्या शतकामध्ये मला करायला लागणार आहे. भावनांमध्ये आपण म्हणायचं झालं तर माझ्या मैत्रिणीला जर काही त्रास होत असेल तर त्याच्याबद्दल मला मनामध्ये कणवाळूपणा येणं, म्हणजे काय, त्याच्याबद्दल मला दुःख वाटणं की अरे त्यांना त्रास होतोय, मला पण त्याच्याबद्दल काहीतरी वाईट वाटतं. अशा आपल्या भावनांची समृद्धी ही आजच्या काळामध्ये गरजेची आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण ज्यावेळेस बाहेरच्या जगामध्ये जातो त्यावेळी आपल्याला अतिशय उत्तम असं समोरच्या लोकांना काहीतरी सांगता आलं पाहिजे. आणि मग ते सांगायचं कसं, असं प्रभावी संभाषण करता येणं, संवाद करता येणं हे पुढच्या काळामध्ये अतिशय गरजेचं असणार आहे. मी तुम्हाला आता सांगितलं की आपण अशी काहीतरी आधुनिक साधनं ही वापरून नवीन काहीतरी शिकू शकतो. तसं डिजिटल संप्रेषण ज्याला म्हणू आम्ही, की मोबाईल असेल, इंटरनेटवरनं नवीन माहिती ही आम्ही मिळवतो आणि ती माहिती मिळवणं हे आजच्या काळामध्ये अतिशय गरजेचं आहे. जसं नीरज चोप्राने एकट्याने भाला फेकून यश मिळवलं, तसं हॉकीच्या संघाने गटामध्ये चांगला खेळ करून त्या ठिकाणी पदक मिळवलं. असं आपल्याला एकत्रितपणे संघ भावनेचा विचार आणि गटामध्ये काम करण्याचं प्रशिक्षण देखील घ्यायला लागणार आहे. आणि मग असं चांगलं गट कार्य कोणतं, तर जे काही उद्दिष्ट आम्ही ठरवलेलं आहे ते पूर्ण करणं आणि त्या उद्दिष्टासाठी प्रत्येकाने झोकून देऊन त्यामध्ये जर आपण काम केलं तर ते यश मिळू शकतो. त्याचं चांगलं उदाहरण आताच्या ऑलिम्पिकमध्ये आपल्या संघाच्या निमित्ताने आपल्याला दिसून येतं. त्याच्यामध्ये प्रत्येकाने संघर्ष केला, प्रत्येकाने सहयोग दिला, म्हणून आपण ते पदक जिंकू शकलेलो आहोत. आणि एक कळीचा मुद्दा जो मी सुरुवातीला आपल्याला सांगितलाय की तुमच्या प्रत्येकामध्ये अशी सर्जनशीलता ही वाढली पाहिजे. आपण काय वेगळा विचार करतो असा वेगळा विचार करायला शिकणं, नाविन्यपूर्ण विचार करणं
प्रश्न समजून घेणं आणि त्याच्यावरती वेगळं उत्तर शोधणं असं आपल्याला करायला लागणार आहे. आणि अशी सर्जनशीलता ही तुमच्या प्रत्येकामध्ये वाढणं गरजेचं आहे. मग यासाठी आपल्याला या सगळ्या साधनांचा वापर करायला लागणार आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपण प्रत्येक जण विचार करतो. मग माझा चांगला विचार हा कसा होईल? ज्याला म्हणेल की पॉझिटिव्ह थिंकिंग, सकारात्मक विचार करणं, ती कौशल्य आपल्यातली वाढली पाहिजेत. अपयश मिळालं म्हणून खचून न जाता त्याच्यावरती मात करत पुन्हा पुढच्या स्पर्धेसाठी स्वतःला तयार करणं, असा सकारात्मक विचार. किंवा बऱ्याचदा आपल्याला खट्टू व्हायला होतो की अरे एखादी गोष्ट मला मिळाली नाही की म्हणतोय काय आहे, नाराज होतो आपण. घरातल्यांनी आपल्याला छोटीशी काही गोष्ट दिली नाही की आपण नाराज होतो. पण असं नाराज नव्हतं, ठीक आहे आता नाहीये का, ठीक आहे मग पुढच्या वेळेस मिळेल का, मला हे हवंच आहे का, त्याचा पुन्हा विचार करता येईल का. म्हणजे सकारात्मक विचार हा पुढच्या काळामध्ये अतिशय गरजेचा असणार आहे. तुमच्या सगळ्यांमध्ये आपला भावना कोश हा अधिक समृद्ध झाला पाहिजे. इतरांप्रती आपल्याला सहानुभूती वाटणं, अशी वेगळ्या प्रकारची अशी सामाजिक कौशल्य की आम्हाला मिळवायला लागतील. नाहीतर कुणाच्या बद्दल तरी मला बरं वाटतंय, चांगलं वाटतंय, त्याच्याबद्दल विचार करावा असं वाटतो. परंतु समाजात असाही काही गट आहे की ज्याच्याबद्दल पण आपण मनामध्ये सहानुभूती, कणवाळूपणा हा आपल्यामध्ये यायला पाहिजे. मी माझं कुटुंब सोडून मला विचार करता आला पाहिजे, अशी भावनिक बुद्धिमत्ता आपली सगळ्यांची भविष्यात वाढायला पाहिजे. पुढचा एक महत्वाचा मुद्दा असा की आपण सगळ्यांनी लवचिक असलं पाहिजे. काय हे कशाला आणलंय हे आजचं व्याख्यान असं न म्हणता, अच्छा व्याख्यान आहे का, किती 1 तासभराचं आहे, ठीक आहे आम्ही बसतो बरं का, आणि मग ते ऐकतो, समजून घेतो. आणि या ठिकाणी तेवढं झालं की होणार आहे की मग म्हणजे तासच बरं आहे ना. म्हणजे या प्रकारची लवचिकता ही आमच्यामध्ये असायला लागणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आणि शेवटची गोष्ट की आपण विद्यार्थी म्हणून सतत शिकणं, आजीवन शिकणं ज्याला आपण म्हणतो, की आम्ही असं सतत शिकत राहू असा संकल्प तुम्हाला नक्कीच करता येईल. मग काय काय शिकायचं तर ते आता मी आपल्या समोर मी ठेवलेलं आहे. आणि विविध जे मान्यवर आपल्याकडे येत असतात, आपल्यापेक्षा जे वयाने मोठे आहेत, अशा सगळ्याच लोकांकडनं आपण शिकू शकतो. असं आपण शिकावं यासाठी मी आपल्याला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. आज जी काही ही संधी आदर्श सामाजिक संस्थेने मला दिली त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. तसंच विद्यालयाचे मुख्याध्यापक, ग्रामस्थ, सरपंच या ठिकाणी आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचाही मी धन्यवाद व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. एक शेवटची फक्त गोष्ट, जी तुमचा हात वरती नाही आला पण मला द्यायचं आहे तर मी ते देतो. आणि काय आहे ते पण सांगतो आधी, की आपल्या सगळ्यांनी खूप वाचावं अशी माझी मनापासूनची इच्छा होती. म्हणून मी एक 50 पुस्तिकांचा संच या ठिकाणी आणलेला आहे. तुम्ही मला की पुस्तकावर नाहीच वाचत, तुम्ही विचारला होता ना प्रश्न, मग त्यावेळेस कुणाचा हातावरती आला होता, नव्हता ना आला, तरी का परत वाचायला देताय आम्हाला. तर मी मोठी पुस्तकं आणलेली नाही आहेत, 1 पानाचं पुस्तक असं आणलेलं आहे. त्याच्यामुळं ते तुम्हाला 1 पानाचं पुस्तक वाचायला नक्की आवडेल असं मला खात्री आहे. म्हणून मी तो संच आपल्या मुख्याध्यापकांना देतो, त्यांनी तो स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. या ठिकाणी आपणास पुस्तकांचा संच दिला जात आहे. मी माननीय मुख्याध्यापक यांना विनंती करते की त्यांनी या संचाचा स्वीकार करावा. वाचाल तर वाचाल या उक्तीचा प्रत्यय या ठिकाणी येतो. धन्यवाद. यानंतर आता खूप चांगल्या पद्धतीने आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलेलं आहे. खरं तर आदर्श सामाजिक फाउंडेशन व नवदिशा फाउंडेशन पालक शिक्षक सहविचार संघ महर्षी वाल्मिकी विद्यालय यांच्या वतीने
आज आपल्याला जे करिअर मार्गदर्शनसाठी ज्यांनी अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलं ते आपले व्याख्याते माननीय ओंकार बानाईत सर यांचं सर्वात प्रथम मी आपणा सर्वच वाल्हेकरांच्या वतीने स्वागत करतो, त्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि त्याचबरोबर नवदिशा फाउंडेशन, खरं तर दादासाहेबांनी तुमची नवदिशाची सगळीच टीम, खरं तर म्हणजे आता माळवतकर मॅडमही इथे, म्हणजे जिल्हा परिषद शाळा असो किंवा आपली शाळा असो, सातत्याने विद्यार्थ्यांसाठी नवीन काहीतरी घेऊन येणारं, जरी कोविड सारखी महामारी आली त्याच्यामध्येही काम करणारं, असं अतिशय चांगलं काम करणारं नवदिशन फाउंडेशन, या निमित्ताने मी आपलेही खूप खूप आभार व्यक्त करतो. श्रावण महिना आहे, आपण कविता ऐकली असेल, श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोईकडे, क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन फिरे. ऊनही पडते, सावली येते, या सगळ्यामध्ये सरांनी अतिशय चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. सरांनी सांगितलेलं वाचनाचं महत्त्व, सरांनी सांगितलेलं स्वतःचा शोध घेण्याचं महत्त्व, हे सगळं आपण आत्मसात केलेलं असेल आणि त्या दृष्टिकोनातून आपण आपली वाटचाल करूयात. पुन्हा एकदा आपण सर्वांना खूप उशीर झालेला आहे, मनापासून धन्यवाद व्यक्त देतो आणि सरांनाही आपले सरांचे खूप खूप आभार व्यक्त करतो की कायम आपलं मार्गदर्शन आम्हा वाल्हेकरांना आपलं सातत्याने असंच मिळत राहो. मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर कार्यक्रमाचा गोड शेवट म्हणजे आभार प्रदर्शन. मी आपल्या विद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य श्री निगडे सर यांना विनंती. बराचसा वेळ या ठिकाणी आपल्याला सन्माननीय श्री ओंकार बानाईत, प्रकल्प प्रमुख ज्ञान प्रबोधिनी शैक्षणिक उपक्रम संशोधन पुणे, संशोधिका पुणे, यांचं व्याख्यान या ठिकाणी सर्वांनी शेवटपर्यंत अगदी मनापासून ऐकलं. परंतु आपल्याला माहित आहे की थोडा उशीर झाल्यामुळं या ठिकाणी उन्हाच्या झळा तुम्हाला सोसावं लागल्या, परंतु अतिशय छान आणि आपल्याला थोडंसं वेगळं असं दैनंदिन जीवनामध्ये या ठिकाणी आपल्याला माहिती की रोजच आपण पाठ्यक्रम शिकतो, गुरुकुलचे तास किंवा अटल टिंकरिंग लॅब असेल, त्याशिवायचं वेगळं जग किंवा ज्ञान कौशल्य आणि वृत्ती घडत, त्याबाबत थोडस तुम्हाला जागरूक करण्याचा अतिशय प्रभावीपणे त्यांनी या ठिकाणी प्रयत्न केला. या ठिकाणी आदर्श सामाजिक फाउंडेशन व नवदिशा फाउंडेशन तसेच पालक सविचार संघ, महर्षी वाल्मिकी विद्यालय वाल्हे, डॉक्टर निलेश शहा अतिदक्षता विभाग तज्ञ ऑस्ट्रेलिया यांच्या संकल्पनेतून आज या ठिकाणी आपल्या या वाल्हे नगरीत म्हणजेच या वाल्ह्याच्या पवित्र भूमीमध्ये करिअर मार्गदर्शक म्हणून आपल्याला अतिशय चांगले व्याख्याते लाभले. त्यांचं नाव या ठिकाणी मी अगोदरच सांगितलेलं आहे, सन्माननीय श्री ओंकार बानाईत MSc BEd DBRD. तर त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन केलं. या ठिकाणी ते आपल्याला दिलेल्या वेळेच्या अगोदर ते या ठिकाणी उपस्थित राहिले आणि आमच्या सर्व विद्यार्थ्यांना अतिशय छान मार्गदर्शन केलं. 21व्या शतकामध्ये या ठिकाणी आपल्याला कोणकोणती आव्हाने आहेत, कौशल्य म्हणजे काय, ज्ञान तर आपण घेतोच, आपल्यामध्ये काय परिवर्तन झालं पाहिजे, फक्त आपण घेतो, प्रत्यक्ष आचरणात आणि कृतीमध्ये आणलं पाहिजे, यासाठी आपल्याला त्यांनी मार्गदर्शन केलं. त्याबद्दल सर्व ग्रामस्थांच्या वतीने, नवदिशा फाउंडेशनच्या वतीने आणि आमच्या विद्यालयाच्या वतीने या ठिकाणी मनपूर्वक त्यांचं हार्दिक हार्दिक आभार. त्याचप्रमाणे या ठिकाणी स्कूल कमिटीचे सन्माननीय सदस्य गिरीश नाना पवार असतील, या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मान्य श्री दत्तांना पवार, माननीय माजी सरपंच वाल्हे, त्याचप्रमाणे माननीय श्री सचिन लंबाते,
संपर्क प्रमुख भाजपा, त्याचप्रमाणे या ठिकाणी सिद्धरामाबा भुजबळ असतील, माननीय कृषी अधिकारी, माननीय श्री संतोष हराळे सहसंचालक ओबीसीओ बहुजन कल्याण, आपल्या गावचे सरपंच सन्माननीय श्री गायकवाड सर, त्याचप्रमाणे या ठिकाणी सर्वच सन्माननीय या ठिकाणी व्यक्ती, त्याच्यामध्ये सचिनजी पांडकर असतील, अध्यक्ष नवदिशा फाउंडेशन, रावसाहेब चव्हाण असतील, अध्यक्ष आदर्श सामाजिक फाउंडेशन, श्री दिनेश सासवडे सचिव नवदिशा फाउंडेशन, श्री तुषार काका भुजबळ सदस्य आदर्श सामाजिक फाउंडेशन, आणि महत्वाचं म्हणजे माननीय श्री दादासाहेब राऊत उपाध्यक्ष पालक शिक्षक सहविचार संघ वाल्ले, आणि श्री किशोर कुदळे अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती, त्याचप्रमाणे आमचे सहकारी मित्र श्री कुंभार सर, सर्व पत्रकार बंधू भगिनी, त्याचप्रमाणे माझ्याकडून जर चुकून कोण व्यासपीठावर राहिला असेल तर सर्वच मान्यवर या ठिकाणी वेळेत वेळ काढून या ठिकाणी आपण या कार्यक्रमाला या ठिकाणी उठावदारपणा दिला, कार्यक्रमाची शोभा वाढवली. अशाच प्रकारचं व्याख्यान किंवा अशाच प्रकारचे अनमोल विचार या ठिकाणी मुलांना मिळतीलच यात शंका नाही. या ठिकाणी सर्वजण आपण उपस्थित राहिला त्याबद्दल विद्यालयातर्फे सर्वच मान्यवरांचं हार्दिक हार्दिक आभार. सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि महत्वाचं म्हणजे सर्व विद्यार्थी तुम्ही होतात म्हणून व्याख्यान चांगलं झालं. जर पुढे श्रोतेच नसतील तर वक्त्याला काही अर्थ नसतो. आपण सर्वच या ठिकाणी उपस्थित राहिलात, त्यांचे विचार अगदी मनापासून ऐकलेत, त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचं विद्यालयातर्फे हार्दिक हार्दिक आभार. धन्यवाद. धन्यवाद सर. अध्यक्षांच्या परवानगीनं हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असं जाहीर